साईं एक तेरा सहारा कि तुम बिन कौन हमारा। मला वाटतं कामराजनगरमध्ये हा सगळ्यात मोठा भंडारा तुझा असेल आणि मी तुला शुभेच्छा देतो अजय. कधी तुला कसली कधीही मदत लागेल तर तुझ्यासाठी हा इम्रान शेख तुझ्यासाठी उभा राहील. आणि आपण आपल्या विभागाकडून पण की आपण सर्वांनीच या साई भंडाऱ्याचा लाभ घेता प्रत्येक वर्षी आणि अजयच्या असेच मागे उभे राहा सगळे पूर्ण त्याची टीम त्याच्यासोबत राहून असेच चांगले कार्य करा. इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय इम्रान भाई खूप चांगल्या प्रकारे साई युवक मित्र मंडळ त्याचे अध्यक्ष संस्थापक अजय व त्याची संपूर्ण टीम गेले अनेक वर्ष इथं साई भंडारा करते आणि लोकांची सेवासुद्धा करते आणि भंडारा तर असो पण लोकांच्या हितासाठी कामासाठी तत्पर राहणारा हा एक मुलगा अजय म्हणून आपल्या त्याची टीम इथं कायम स्वरूपी असते आणि असेच लोक त्याच्या मागे उभं राहून अनेक प्रत्येक वर्षी भंडारा तर होत राहतात पण त्याचं कार्यही खूप चांगलं आहे. असेच लोक माझी ईश्वरचरणी ही प्रार्थना असेल की येणारं पुढचं भविष्य त्याला चांगलं घडो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थाटामाटात साई उत्सव साजरा होत आहे आणि साई सेवक मित्र मंडळ अजय भाऊ महाबळे हे असंच दरवर्षी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. याही वर्षी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. लहानपणापासून साईबाबाचे भक्त आहे आणि आम्ही असा शिर्डी जातो तर आमचा एक असा मना विचार आला की चला आपण पण काहीतरी करूया लोकांसाठी की आपण पण एक भंडारा ठेवूया आणि लोकांना प्रसादाचा लाभ देऊ. आपण तर शिर्डीमध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतो पण आपण पण आपल्या बिल्डिंगच्या खाली भंडारा करून लोकांना पण आपण आपला प्रसादाचा लाभ द्यावा असं मी विचार केला आणि माझ्या टीमने. बरोबर आहे. आपले सर्व बिल्डिंगवाले सगळे सपोर्ट करतात आणि आपले मित्रमंडळी हे सगळे आहेत ते सगळे फुल सपोर्ट करतात आम्हाला. सर्व युवा आम्हाला चांगले सपोर्ट करतात. त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन खाली आमचं मंडळ चालतं. आम्ही सर्व युवांना प्रोत्साहन देतो. पुढे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करतो आणि आमच्यासोबत आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो. अजून काय कार्यक्रम इथे आयोजित होत असतात. आम्ही सर्व क्रिकेटचा टुर्नामेंट ठेवतो. इथं छोटे मोठे लोकांना काय अडचण असेल हॉस्पिटल असेल आम्ही सर्वांना सहकार्य करतो. सर्वांची मदत करतो. एकत्रित म्हणजे मुलांची जूट आहे. एकजूट आहे. एकजूटमुळे हा एवढा मोठा आज इकडे घाटकोपरमध्ये सगळ्यात मोठा भंडारा झालेला आहे आणि अजय महाबळेच्या कष्टाने मेहनतीने हा एवढा मोठा इकडे प्रोग्राम स्थापित केलेला आहे. हे दुसरं वर्ष आहे. उसने ये लोग जो काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं. आई थिंक ये सब पूरा कम्युनिटी को इकट्ठा करना और ये सब अरेंज करना बहुत बड़ी बात है. तो उस हिसाब से हम लोग भी साई के भक्त हैं तो इसलिए हर बार आते हैं. तो थैंक यू हम लोग को इनवाइट करने के लिए और काफ़ी अच्छा लगा. ये सब जो इंतज़ाम किया हुआ है काफ़ी अच्छा था. साई सेवक मित्रमंडळातर्फे आम्ही अनेक वर्ष आमचे मित्रबंधू या कार्यक्रमाला येत असतो आणि या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये जो भंडारा ठेवला जातो म्हणजे खरोखर साईंचा जो प्रसाद आहे तो आपल्या सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचतो आहे आणि अजयच्या आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींच्या माध्यमातून हा कार्यक्रम खरोखर केला जातो. नुसतं शो शायनिंग आणि लाईटिंग न करता अन्नदान करण्याचं पवित्र काम पण ते करतायत. याचं खरोखर आम्हाला खूप समाधान वाटतं. आणि या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला आपल्या समाजातले म्हणजे बघायला गेलं तर ईशान्य मुंबईचे आपले खासदार संजय भाऊ, त्याच्यानंतर आपले इम्रान भाई, त्याच्यानंतर रायगडची मुलूक मैदानी तोप आपले भरत शेठ गोगावले साहेब हे देखील येत असतात. आणि आत्ताच आम्ही भरत शेठशी फोनवर बोललो तर शेठच्या थोडं पायाला दुखापत झालेली आहे. त्यांना शुगरचा त्रास आहे त्यामुळे त्यांना पण कुठून तरी मनातून खूप वाईट वाटलं. ते बोलले अजयशी माझं बोलणं झालं आहे मगाशीच गौरवशी पण बोलणं झालं आहे त्यामुळे शेठला जमणार नाही परंतु खासदार साहेब बोला, इम्रान भाई बोला आणि इथले नगरसेवक वगैरे सगळे येतात आणि अजयने असेच कार्यक्रम करत राहावं याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. एवढंच बोलतो. साई बाबा की. आणि आपले स्थानिक नगरसेवक परमेश्वर कदम काही कारणास्तव गावी गेल्यामुळे इथे येऊ शकले नाही आणि आपले भरत शेठ गोगावले आमचे इकडचे आमदार आहेत. मी पण रायगडचं आहे. त्यांचे काही दुखापत झाले पाहायला त्यामुळे ते आले नाही आणि असाच आपला 3 वर्षापासून हा भंडारा चालू आहे. त्यामुळे साई सेवा मित्रमंडळ यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच प्रोग्राम राहावा जेणेकरून अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि अन्नदान व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे कारण आपण कुणाला दान दिलं तर आपल्याला देव डबल देतो. कारण आपण पण समाजाचे काय ऋणू आहेत त्यामुळे ऋणू फेडण्यासाठी अन्नदान हे श्रेष्ठदान आहे एवढं सांगतो. आणि तरुण मुलांना मी पुढच्या वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. साईं एक तेरा सहारा कि तुम बिन कौन हमारा. हमें लाइक करें,
मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।